महिला आरक्षण विधेयक आम्ही पास होऊ दिलं नाही अशी ओरड। मी म्हणतोय आतापासूनच महिला आरक्षण लागू करा। भाजपच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ महायुतीचा मोर्चा। आज मुंबईत जनाक्रोश मोर्चाचं आयोजन। मुख्यमंत्र्यांसह महायुतीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार। पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचाराच्या मैदानात। बारामतीमध्ये आज प्रचाराची सांगता सभा होणार। पार्थ पवार सुनेत्रा पवारांकडून सभास्थळाची पाहणी। सभेसाठी कुटुंब म्हणून येण्यासाठी सुनेत्रा पवारांचा फोन आला होता। कुटुंब म्हणून सांगता सभेला जाणार, सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट। भाजपच्या युवा शक्ती जागर यात्रेला सुरुवात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते शुभारंभ। विधान परिषदेसाठी एकनाथ शिंदेंचं धक्कातंत्र। शिंदेंनी बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर। सूत्रांची माहिती, बच्चू कडू कोणता निर्णय घेणार याकडे लक्ष। शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल। नियमित वैद्यकीय तपासणीसाठी ब्रिच कँडी रुग्णालयात। शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याची सूत्रांकडून माहिती। अजित पवारांच्या अपघाताबाबत सरकार सिरियस नाही। व्हीके सिंग पोहोचलेला माणूस। रोहित पवारांचा पुन्हा हल्लाबोल। अपघाताचा तपास सीबीआयकडे अद्याप दिला नसल्याचाही संताप। महाराष्ट्रात सरकारी कर्मचारी आजपासून संपावर। सुमारे 17 लाख कर्मचारी संपावर गेल्यानं सर्वसामान्यांचे हाल। प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप। नाशिकच्या धर्मांतर प्रकरणी मोबाईल जप्त। व्हॉट्सअप ग्रुपची माहिती सुद्धा हाती। ग्रुप लीडरकडून आक्षेपार्ह मेसेज पाठवून तरुणींचा छळ। सूत्रांची माहिती, ऑफिसच्या नेटचा पासवर्ड अश्लील नावाने ठेवायचा। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात धक्कादायक माहिती समोर। आरोपी एका पीडितेला झिरो फिगर नावाने हाक मारायचा। तू क्या झिरो फिगर हो क्या असं म्हणत खेचायचा साडी। आरोपी अयान अहमदनं स्वतःच्या आईला सुद्धा सोडलं नाही। स्वतःच्या घरातूनच दागिने चोरून विकल्याचं उघड। मिळालेल्या पैशातून चैनीच्या वस्तू खरेदी करायला। परतवाड्यामधल्या लैंगिक शोषण व्हायरल व्हिडिओ प्रकरण। अयान अहमद हुजेर खानची पोलीस कोठडी आज संपणार। मुख्य आरोपी अयानला आज अचलपूर कोर्टात हजर केलं जाणार। धर्म बदलल्यानंतरच लग्न करणार। तरुणीवर दबाव टाकत अत्याचार केल्याचा आरोप। सलमान अजीज पठाणवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल। भोंदू खराच्या संपत्तीवर ईडीकडून टाच येणार। बोगस गुंतवणूक, फसवणूक, मनी लॉन्ड्रिंग बाबत तपास सुरू। ईडीकडून संबंधित मालमत्तांची छाननी। सूत्रांची माहिती, भोंदू अशोक खराचा पाय आणखी खोलात। सिन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल। बनावट खाती बनवून 57,90,000ची फसवणूक केल्याचा आरोप। नागपूरच्या एनजीओ मधल्या धर्मांतर छळ प्रकरणी गंभीर आरोप। 4 महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग। धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचा देखील दावा। पीडित तरुणींच्या तक्रारीवरून कारवाई। मिठी नदीची पावसाळ्यापूर्वी 3 टप्प्यात सफाई होणार। सफाईसाठी बीएमसी तब्बल 30 कोटी रुपये खर्च करणार। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पाच्या खर्चात 7व्यांदा वाढ। अतिरिक्त 59.85 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर। वाड्याच्या कोणसे इथल्या फटाक्यांच्या फॅक्टरीमध्ये स्फोट। एका कामगाराचा मृत्यू। 3 ते 4 कामगार गंभीर जखमी। कारखाना बेकायदेशीर असल्याची स्थानिकांची माहिती। भिवंडीच्या खाडीपार परिसरात आग। मुलचंद कंपाऊंडमधल्या कारखान्यात भीषण आग। आगीमध्ये संपूर्ण कारखाना जळून खाक। मालाडच्या मार्बे रोडवर मध्यधुंद महिलेचा राडा, पोलीस कर्मचाऱ्यांची देखील हुज्जत घातली।
आज अमेरिका इराण यांच्यामध्ये होणार शांती वार्तेची दुसरी फेरी, इस्लामाबादमध्ये होणार चर्चा, अमेरिकन माध्यमांचा दावा. शांतता चर्चेपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, करार करा अन्यथा हल्ला करू, ट्रम्प यांची धमकी. बुलेटिनची सुरुवात करूयात नाशिक मधल्या टीसीएस